दिव्यांग बांधवांकरिता एक दिलासादायक बातमी आहे मित्रांनो. आनंदाची बातमी म्हणलं तरी ठीक आहे, परंतु खऱ्या अर्थाने काळ वेळ थोडा दिलेला आहे आणि त्यांच्याच तांत्रिक अडचणीमुळे दिलेला आहे. त्यामुळे थोडंसं आपण दिलासादायक बातमी असंच म्हणूया. तर ती दिलासादायक बातमी काय आहे, कोणती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. या अगोदर YouTubeवर सुद्धा, Facebookच्या पेजवर सुद्धा ते आपण वेगळ्या रूपामध्ये शेअर केलेलं आहे. तरी सुद्धा खूप साऱ्या बांधवांना, काही बांधवांना रीड करता येत नाही, वाचता येत नाही, काही अंध बांधव आहेत त्यांना ऐकायला मदत होते, तर काही बांधव ऐकायला त्यांना येत नाही, तर ते या व्हिडिओच्या आपण समोर जे काही लिहून देतो, तो जो फॉन्ट वाचतात त्यांनी आपल्याला तशी एक रिक्वेस्ट केलेली होती काही बांधवांनी, त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून सर्वांकरिता हा उपयोगी होईल मित्रांनो. तर मित्रो, आता खऱ्या अर्थाने मागील काळामध्ये खूप दिवसापासून आपण पाहतो दिव्यांग पोर्टलवरच्या हालचाली, UDIDच्या हालचाली आणि दिव्यांग बांधवांकरिताच्या ज्या काही नवनवीन गोष्टी करण्यात येत आहे, अपडेट करण्यात आहे, त्यानुसार आता UDID कार्ड ज्यांचं टेम्पररी आहे त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. परंतु ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांचा सुद्धा लाभ थांबवण्यात आलेला होता. परंतु बच्चूभाऊ कडून आंदोलनाची हाक दिली आणि तिथे कुठे आता थोडासा दिलासा मिळाला आणि 30 सप्टेंबर पर्यंत UDID कार्ड काढण्याकरिताची मुदत मिळालेली आहे मित्रांनो. परंतु असं असताना सुद्धा UDID कार्ड म्हणजे सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमचे लाभ मिळतील, यात काही दुमत नाही. परंतु एवढं होऊनही सप्टेंबर पर्यंत लाभ मिळण्याकरिता तुम्हाला तुमच्या UDID कार्ड करिताचा जे अर्ज क्रमांक आहे, एनरोलमेंट नंबर, तो जनरेट करणं आवश्यक होता, ज्याकरिता 1 जून ही मुदत दिलेली होती मला वाटते काय करणं. परंतु खऱ्या अर्थाने आता महाडीबीटी पोर्टल 2.0 हे जे पोर्टल आहे, याच्यावरचं जे अद्ययावतीकरणाचं जे काम आहे, अपडेट करण्याचं, त्या कामाकरिता जवळपास ते पोर्टल आता 15 तारखेपर्यंत बंद असणार आहे मित्रांनो. त्यामुळे ती जी मुदत होती ती तुमच्या दिव्यांग बांधवांकरिता कुठलीच उपयोगी ठरणार नाहीये. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याकरिता ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे, जी प्रेस नोट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सर्वांकरिता देणार आहोत मित्रांनो. ज्यानुसार आता जुलैपर्यंत, 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याकरिता तुम्हाला कमीत कमी तुमचे UDID कार्ड जे आहे ते बनवण्याकरिता तुम्ही जो अर्ज केलेला आहे एनरोलमेंट नंबर, तो तरी निदान SAS या पोर्टलवर तुम्हाला ते अद्ययावत करायचा आहे, अपडेट करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सप्टेंबर पर्यंत जे लाभ मिळणार होता तो बंद होणार नाही मित्रांनो. भलेही तुमचं UDID कार्ड सप्टेंबर पर्यंत आलं तरी चालेल, परंतु अर्ज क्रमांक जरी दिला निदान कमीत कमी, तर तेवढं दिलासादायक होईल. तुमचा लाभ थांबणार नाही, तुमचं अनुदान थांबणार नाही. त्याकरिता तुम्हाला धावणे आवश्यक आहे. पोर्टलवर तुमचा जर अर्ज क्रमांक तुम्ही या अगोदर केलेला असेल, तुमच्याकडे असेल, तर जसं ताबडतोब हे पोर्टल सुरू होते दिव्यांग बांधवांनो आणि दिव्यांग भगिनींनो, तसंच ते तुम्ही त्या SAS पोर्टलवर जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे आणि तिथे लिंक केल्याच्यामुळे तुम्हाला तुमचा लाभ भेटण्यापासून वंचित राहायची आवश्यकता नाहीये. तुमचा लाभ सुरळीत सप्टेंबर पर्यंत सुद्धा चालू राहील आणि त्यानंतर तुमची UDIDची KYC झाल्याच्या नंतर सुद्धा ते सप्टेंबरच्या नंतरचे तुमचे जे अनुदान आहे हक्काचं ते सुरळीत चालू राहील मित्रांनो. खऱ्या अर्थानं आता 15 जुलै ही जी मुदत दिलेली आहे, कुठे ना कुठे यापेक्षा ही मुदत थेट सप्टेंबरपर्यंतच ठेवायला हवी होती मित्रांनो. कारण की 30 सप्टेंबरपर्यंत UDID कार्ड देण्याकरिता मुदत दिलेली असताना आता समजा 15 जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे लिंक करण्याकरिता. त्या आत आता खूप साऱ्या बांधवांच्या खूप साऱ्या अडचणी आहेत मित्रांनो, ज्या समजून घ्यावं लागतील. इथून पुढे पाण्या-पावसाचे दिवस आहे, कुणाला कोणी करून देणार आहे, कुणाला नातं नाहीये, नातू नाहीये, त्यांच्याकडे कुणीच नाहीये. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगमध्ये जे दिव्यांग बांधव ज्या त्या योजनेमध्ये मोडतात त्यांना सुद्धा ते लागणार ते साऱ्या गोष्टी, जसे आता हयातीचा दाखला आहे, बाकीचे दाखले आहेत, UDID कार्ड आहे, काही टेम्पररी आहे, असे वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्यांना समजायला एवढे जरी व्हिडिओ येत असतील, सर्वांकडेच काही मोबाईल नाहीये आणि सर्व लाभार्थी काही मोबाईलवर व्हिडिओ पाहतात. सर्वांनी जर 100 लोक व्हिडिओ बनवत असतील, सांगत असतील, तर त्या 100 लोकांचे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच, अशातला सुद्धा भाग नाही मित्रांनो. आज रोजी 10-10 लाख, 5-5 लाख सबस्क्रायबर असलेल्या लोकांची व्हिडिओ काही लाभार्थ्यांना अजूनही माहित नाही. तो माणूस समजा आपण व्हिडिओ बनवत आहे, मी व्हिडिओ बनवत आहे, माझे जे काही लाभार्थी सबस्क्रायबर असतील, पण एवढे सबस्क्रायबर असून सुद्धा ते इतर लोकांना माहितच नाही या व्हिडिओच्या माध्यमातून काय माहिती दिली जाते, हे चॅनल आहे, असं काही आहे. त्यामुळे जेवढे काही लाभार्थी मित्रांनो त्यांच्यापर्यंत सर्वच गोष्टी पोहोचतात अशातला भाग नाहीये. सर्वजण पेपर वाचतात, न्यूजपेपर, वृत्तपत्र वाचतात, अशातला सुद्धा भाग नाहीये. टीव्हीवर काही ह्या बातम्या रोजच्या रोज येतात, हा सुद्धा काही विषय नाहीये. त्यामुळे ही जी मुदत देण्यात येत आहे 15 जुलैपर्यंत, ती खऱ्या अर्थाने 30 सप्टेंबरपर्यंतच राहायला हवी होती. तरी हरकत नाही, आपण आशा करूया की 15 जुलैच्या ऐवजी परत एक वेळ ही मुदत वाढून मिळेलच, अशी एक आशा आपण बाळगूया मित्रांनो. काही ना काही होईलच, पण निदान चला आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात तरी एवढं आपण काम करून घेऊ शकतो. खऱ्या अर्थाने महाडीबीटीचं पोर्टल सध्या बंदच आहे, त्याला सुद्धा अजून चालू होण्याकरिता 5-6 दिवस अजून लागू शकतात.
त्याच्यानंतरच ते चालू होणार. पण असो 15 जून ते 15 जुलैपर्यंत जरी म्हटलं तरी एका महिन्याची मुदत तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. एका महिन्यामध्ये तुम्ही जर तुमचं नोंदणी केली, अर्ज एनरोलमेंट नंबर घेतला आणि तो तिथे अपडेट सुद्धा करून दिला तरी तुम्हाला अडचण राहणार नाही, अडचण येणार नाहीये मित्रांनो. फक्त इथून पुढे असं होणार आहे की पाण्यापावसाचे दिवस असणार आहे, लाईनचा, नेटवर्कचा, सर्व्हरचा या साऱ्या गोष्टींचा इश्यू येणं करणं अशा अडचणी येणार आहेत. त्यामुळेच असं एक अपेक्षा होती की 15 जुलैच्या ऐवजी खऱ्या अर्थाने जोपर्यंत UDID कार्ड काढण्याची मुदत दिलेली आहे 30 सप्टेंबर, तर खऱ्या अर्थाने ही या गोष्टीकरिता सुद्धा 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत द्यायला हवी होती मित्रांनो. बघूया आता या 15 जुलैपर्यंतच्या मुदतीमध्ये पोर्टल किती सुरळीत चालते, SESचं पोर्टल किती सुरळीत चालते आणि किती लाभार्थी त्यांचे नोंदणी करतात, अपडेट करून घेतात, लिंक करून घेतात आणि किती लाभार्थी अजून राहतात. त्याच्यानंतर जी काही अपडेट येईल तुमच्या सर्व बांधवांकरिता ती सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा माता भगिनी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना आणि राहिलेले दिव्यांग या सर्व बांधवांचं जे अनुदान आहे ते कधीपासून कधीपर्यंत चालू होईल, त्याकरिताची प्रक्रिया सुरू झाली का नाही झाली, हालचाली सुरू झाल्या का, या सर्व गोष्टीवर आपली नजर आहे. आपण पाठपुरावा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. ती माहितीचं संकलनाचं माझं काम ऑलरेडी सुरू आहे. तर बघूया 15 जूनच्या नंतर या साऱ्या गोष्टीला मार्ग निघेल, मुहूर्त निघेल, हालचाली सुरू होतील आणि तिथून पुढेच तुमचं जे अनुदान आहे ते सुद्धा टप्प्याटप्प्याने हळूहळू जमा होण्याकरिता सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्र तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील नक्की 100% कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या तुमच्या प्रश्नांची मी नेहमीच उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि नवीन व्हिडिओमध्ये आणतो सुद्धा त्यानुसार. म्हणजे भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.